भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन आणि कारदा पोलीस स्टेशन हद्दीत 4 घरफोडी करणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीत एकाच रात्री 4 घरफोडी करण्यात आल्या होत्या। पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तपासाची गती वाढवली। यात 5 आरोपींना नागपूर येथून अटक करण्यात आली आहे। यात 3 विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे। दिवसेंदिवस भंडारा जिल्ह्यातील घरफोडींच्या घटना वाढल्या होत्या। एकीकडे जवाहरनगर कारदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी ताजी असताना पुन्हा भंडारा शहरात 10 दुकाने चोरट्यांनी फोडली होती। त्यामुळे पोलिसांचा धाकाच उरला नाही अशी चर्चा शहरात सुरू आहे। 2 घटनांतील आरोपींना पोलिसांनी अटक जरी केली पण भंडारा शहरातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत। पोलीस स्टेशन जवाहरनगर तसेच भंडारा पोलीस स्टेशन कारदा हद्दीमध्ये एकाच रात्री 3 ते 4 घरफोड्या झालेल्या होत्या। त्या संदर्भात आरोपी शोधकामी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार माननीय ॲडिशनल SP कातकडे सर, आमचे SDPO डॉक्टर बाबुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये जवाहरनगरची टीम, पोलीस स्टेशन भंडाराची टीम, कारदा टीम तसेच LCBचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांची टीम यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही 4 टीम नागपूरच्या दिशेने रवाना झालो होतो आणि गोपनीय खबरीवरून मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी आम्ही 2 आरोपीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला अटक करण्यात आलेली आहे आणि इतर 3 त्यांच्यासोबत जे साथीदार आहेत त्यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यातील 3-4 गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सुरू आहे।